3 वर्षाच्या नंतर आता हा पुरुषोत्तम मास चालू झालाय. आणि पुरुषोत्तम मास म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देव आहेत. भगवंतानं स्वीकार केलं या महिन्याला. आणि भगवंताने या ठिकाणी सांगितलंय की जो व्यक्ती या पुरुषोत्तम मासामध्ये मनापासून भक्ती करेल, मनापासून माझी स्तुती करेल आणि तीर्थस्थळी जाऊन स्नान करील आणि दीपदान करील आणि आपल्या ऐपतीप्रमाणे जो दान करील त्याला मिळणारं फळ अक्षय असन. या जन्मात तर त्याला फळ मिळेल, परंतु पुढच्या जन्मात सुद्धा मिळेल. मित्रांनो, इतका हा पुण्यमान असणारा हा पुरुषोत्तम मास आहे. एवढंच नाही तर नैमिषारण्यातील साधू ऋषींनी सांगितले की पुरुषोत्तम मास म्हणजे प्रत्यक्षात कल्पतरूचा वृक्ष. जो भक्त मागेल त्याची ती इच्छा पूर्ण करणार असा हा पुरुषोत्तम मास आहे बघा. आणि मित्रांनो, अशा पवित्र पुरुषोत्तम मासाची सुंदर अशी व्रत कथा आज आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर असणारी व्रत कथा की पुरुषोत्तम मासाचं व्रत केल्यानंतर प्रत्यक्षात वैकुंठाहून भगवंत भेटा येतात आणि त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत फक्त ऐका. विश्वासानं तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होतील बघा. दुःख दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि कर्मबंधनातून मुक्ती होईल. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट मात्र जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुंदर अशी या पुरुषोत्तम मासाच्या व्रताची कथा ऐकूया. मित्रांनो, शेकडो वर्षापूर्वी एका गावामध्ये एक म्हातारी आजी राहत होती. आणि ही म्हातारी आजी भगवान श्री हरिविष्णू देवांची भक्ती करत होती बघा. मनापासून भक्ती. दररोज महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींचा ती उपास करायची आणि मनापासून आपल्या भगवंताचं ती नामस्मरण करत होती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. एवढंच नाही तर 3 वर्षातून येणारा जो हा पुरुषोत्तम मास आहे, ती म्हातारी आजी व्रत करायची बघा. या म्हातारी आजीनं जीवनभर तिने भगवंताची भक्ती केली आणि या पुरुषोत्तम मासाचं व्रत केलेलं होतं बघा. एवढी अफाट भक्ती. आता मुलाचं लग्न झालं पुढं आणि मुलाची सूनही त्या ठिकाणी आली लग्न झाल्यावर. पुरुषोत्तम मासाला परत 3 वर्षानं आणि परत ही म्हातारी आजी नेहमीप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करू लागले बघा. दिवसभर उपास आणि संध्याकाळी एकच टाइम जेवायची. आणि ह्या मुलाला एक दिवस राग आला ह्या म्हातारीच्या. आणि तो रागानं मुलगा आणि त्याची पत्नी दोघेही म्हातारीकडे गेली आणि म्हातारीला टोचून बोलू लागली. मुलगा म्हणू लागला, आई तू जीवनभर पांडुरंगाची सेवा केलीस. प्रत्येक 3 वर्षानंतर आता हा पुरुषोत्तम मास येतोय. या मासाचं व्रत तू कधीही चुकवलं नाही. नामस्मरण करते भगवंताचं, परंतु याचं फळ तुला काय मिळालंय? जीवनभर तू कष्ट करून पोटभरती. माझं वडील गेल्यानंतर आणि आज माझा विवाह झाला, तुझी सून आली, 5 वर्षाचा काळ निघून गेला, मला पुत्र प्राप्ती नाही, ना मला नोकरी नाही, आमचंही जीवन कष्टात चाललंय. मग तू जे हे व्रत करती, सेवा करती भगवंताचं, याचं फळ तुला कधी मिळणार? आता आपल्या मुलाचं आणि सुनेचं हे बोलणं ऐकल्यानंतर म्हातारीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. कारण तिने भगवंताची सेवा केलेली होती. कुठलंही फळ मिळावं म्हणून नाही, लक्षात घ्या, फळ भगवंत देणारच ही तिची इच्छा होती. आणि ती म्हातारी आजी आपल्या मुलाला म्हणाले, अरे बाळा, सेवा केली जीवनभर, मला फळ मिळालं नाही, परंतु आता मी तुमच्यासाठी प्रत्यक्षात भगवंताला जाऊन जाब विचारील की देवा, मी तुमची सेवा करते, मला फळ का मिळत नाही? आता ही मुलांना ऐकल्यानंतर मुलगा आणि सून रागावली म्हातारीवर अजून. आणि त्या ठिकाणी म्हणाले, आई जा, तू आत्ताच घराच्या बाहेर जा आणि बघ तुझा देव कुठे, त्याला शोध आणि त्याला या प्रश्नाचं उत्तर विचार. महिना अधिक चाललेला होता, म्हणजेच हा पुरुषोत्तम मास. बाहेर रखरखत ऊन आणि ही म्हातारी आजी आपल्या घरातून बाहेर पडली भगवंताच्या शोधात, त्याला प्रश्न विचारण्यासाठी की तू मला फळ कधी देणार? मुलानं सुनेनं बघा अडवलं नाही आणि ही म्हातारी आजी आपल्या घरातून गाव सोडून भगवंताला शोधण्यासाठी निघाली रस्त्याने. मुखामधून शब्द एकच होता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशी ही म्हातारी आजी म्हणत म्हणत गावाच्या बाहेर पडली म्हातारी. आता दुसरं गाव लागलं आणि रस्त्यानं चालता चालता म्हातारीला एक कोड पडलेली व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीनं थांबवलं आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी म्हणाली, अगं म्हातारी आजी, एवढं ऊन बाहेर पडले आणि तू चालली चालत कुठं? म्हाताऱ्याने सांगितलं, अरे बाबा काय सांगू, मी जीवनभर भक्ती केली पांडुरंगाची, भगवंताची. मी पुरुषोत्तम मास चाललाय, प्रत्येक येणारा पुरुषोत्तम मासामध्ये मी व्रत केलं, सेवा केली, नामस्मरण केलं, परंतु मला काही फळ मिळालं नाही बघा. माझी मुलं, माझी सून
मला टोचून बोलतात घरात. आणि त्यामुळं आता मी भगवंतालाच विचारायला जाते ना, की तुम्हाला का फळ दिलं नाही. आता हे कोड पडलेल्या व्यक्तीने हे सगळं ऐकलं बघा. आणि त्या कोड पडलेल्या व्यक्तीला सुद्धा प्रश्न पडला. आणि ती सांगू लागली, म्हातारे आजी, अगं मी 15 वर्षाचा झालो आणि मला ही कोड अचानक पडलं बघ. गावामधून चालणारा माणूस माझ्याकडे बघितलं की तोंड वाकडं करून निघून जाते. मी एवढी भगवंताची सेवा आता करतोय, परंतु हे दुःख का का माझ्या जीवनामध्ये आले. हे सगळं दुःख कोड का पडलेत मला. आणि या प्रश्नाचं उत्तर, या दुःखाचं कारण तू देव भेटल्यानंतर नक्की विचारशील का. आणि त्याच्यावरती उपाय बी विचार. म्हातारीनं कोड पडणाऱ्या व्यक्तीला सांगितलं, बघा बाळा, घाबरू नकोस, मी देवाला भेटणारच आहे आणि या प्रश्नाचंही उत्तर विचारेल, तू बिंदास राहा. आणि म्हातारी ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत भगवंताचं नामस्मरण करत म्हातारी आपल्या रस्त्यानं पुढं चालू लागली. आणि पुढं गेल्यानंतर बघा दुसरं गाव लागलं. आणि त्या गावामध्ये कुंभार पती पत्नी होती, रस्त्याला उभी राहिली. आता कुंभारानं अडवलं म्हातारीला. म्हणलं, अगं म्हातारे, कुठं चालली तू काठी टेकवत, एवढं ऊन बाहेर रखरख करतोय. म्हातारीने बघा ही सगळी परिस्थिती सांगितली की मी एवढी भक्ती केली, देवाचं फळ मला अजून मिळालं नाही. माझा मुलगा सून मला टोचून बोलतात घरात. म्हणून आता हे प्रश्न देवालाच विचारायला चालले. आणि कुंभार त्या ठिकाणी सांगू लागला की म्हातारी, तू आता देवाला तर भेटायला चालली आहे, परंतु माझा सुद्धा एक प्रश्न. म्हणजे तुझं काय आहे बाबा, असं तुला कशाच तकलीफ आहे. कुंभार सांगू लागला, म्हातारी, जीवन जगण्यासाठी आमचा व्यवसाय म्हणजे मडकी बनवणे. मी मडकी बनवतो, परंतु मडकीच फुटतात माझी. आणि जरी काय राहिली ती सुद्धा भाजायला टाकली बट्टीत की फुटत्यात. मग आम्ही जीवन जगावं कसं, पोट भरावं कसं, हा प्रश्न आम्हाला पडलाय. आम्ही देवाचं नाव घेतोय, पण तरी सुद्धा आमच्या जीवनात हे दुःख का. म्हातारी आजी त्या ठिकाणी म्हणले, बघा कुंभार दादा, घाबरू नकोस बाबा, तुझ्याही प्रश्नाचं उत्तर मी देवाला विचारील, तुला येताना परत सांगेल, ह्याच रस्त्याने मी येते. कारण हात जोडलं आणि म्हातारी त्या ठिकाणी बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम भगवंताचं नामस्मरण करत भगवंताच्या शोधात म्हातारी पुढं निघाली. आता पुढं गेल्यानंतर घनदाट असणारं जंगल लागलो. आता जंगलात गेल्याबरोबर म्हातारी देवाचं नाव घेत होती आणि अचानक भयंकर मोठा एक सर्प बघा, नाग, आपली फडी काढली, फुसकारात बाहेर म्हातारीला आडवा झाला. पुढं म्हातारी म्हणली, का रे बाबा. तो सर्प त्या ठिकाणी म्हणला, म्हातारे, मी तुला आता दंश करणार आणि तू आता मरून जाणार. म्हातारी म्हणली, बाबा मला दंश आता करू नको, माझं ऐक तर बोललेलं. आणि म्हातारी त्या ठिकाणी सांगू लागले, अरे बाबा, माझं जीवन संपूर्ण भगवंताच्या भक्तीत घालवलंय. प्रत्येक 3 वर्षानंतर येणार हा पुरुषोत्तम मास मी व्रत करते, भगवंताची सेवा करते मनापासून, भगवान श्री विष्णुदेवाची. आणि मला त्याचं आजपर्यंत काही फळ मिळालं नाही बघा. जीवन दुःखात गेलंय माझं आणि मी आता देवाला भेटायला निघाले. रे बाबा, मी परत माघारी येईल, त्या टायमाला तू जरूर मला दंश कर आणि मी मरून गेले तरी मला काही हरकत नाही. आता हे सगळं म्हातारीचं केविलवालं बोलणं, तो प्रामाणिकपणा पाहून त्या नागाला सुद्धा दया आली बघा. आणि नाग त्या ठिकाणी म्हणाला, म्हातारे घाबरू नकोस, मी तुला आता चावत नाही, परंतु माझं एक दुःख आहे. आणि त्या दुःखाचं कारण तेवढं देवाला विचार गेल्या. म्हातारी म्हणली, काय रे बाबा, तुझं काय दुःख आहे. एवढं मोकळं जंगल आणि तू बिंदास फिरतोय, जंगलाचा राजा आहे तू. सर्प त्या ठिकाणी बघा तो नाग सांगू लागला, म्हातारे, अगं माझी जी पत्नी नागिन आहे, प्रत्येक वेळे ती अंडी घालते, परंतु अंड्यातून होणारी पिलं ही जगत नाहीत आणि त्यामुळे आम्ही दोघेही दुःखी आहोत. त्यामुळे या दुःखाचं कारण तू विचार तेवढं की माझी पिलं का जगत नाही. म्हातारींनी त्या ठिकाणी बघा नागाला सांगितलं, त्या सर्पाला, मी जरूर विचारील बघ देवाला, तू काय घाबरू नको, ह्याच रस्त्याने मी येणार आहे आणि हिथंच थांबतो आजूबाजूला. आणि म्हातारी त्या ठिकाणी बघा पुढं निघाली भगवंताच्या शोधात. ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आता म्हातारी पुढं गेली जंगलात. पुढं जंगलात गेल्यानंतर म्हातारीला खूप मोठं एक पिंपळाचं झाड दिसलं. आणि पिंपळाच्या झाडाखाली एक साधू ऋषी डोळे झाकून भगवंताचं नामस्मरण करत होते. त्या म्हातारीचा पावलाचा आवाज आला. साधूंनी डोळे उघडले आणि म्हातारीला म्हणले, म्हातारे थांब जरा, तू कुठं निघाली एकटीच. बघा सगळी मागची परिस्थिती म्हाताऱ्यांनी सांगितली की मी एवढी भक्ती केली आणि देवानं मला फळ दिलं नाही, त्यामुळे मी देवालाच हा प्रश्न विचारायला निघाले की तू कधी फळ देणार माझ्या भक्तीचं. स्मित हास्य केलं साधूनी. साधू म्हणाला, अगं म्हातारे, देव कुठं राहतो ते तुला माहित आहे का, कसं शोधणार तू देवाला. आणि म्हातारी त्या ठिकाणी म्हणाली, बघा महाराज, माझी अफाट श्रद्धा आहे माझ्या भगवंतावरती, देव कणाकणामध्ये आहे, तो मला जरूर भेटणार. आता हे म्हातारीचं बोलणं ऐकल्यावर साधू म्हणाला, म्हातारे, तुला देव भेटल, परंतु तू ओळखणार कसा बरं. म्हातारी म्हणाले, अरे बाबा, मी जरूर ओळखील, माझं जीवन घालवलंय भक्तीत, त्यामुळे मी त्याला ओळखणार. साधू म्हणाला,
म्हातारे जा जा तुला देव भेटेल. आणि म्हातारी बघा पुढं निघून गेली. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आणि पुढं ठराविक अंतर गेल्यानंतर बघा लक्का स्नाना तो प्रकाश पडला आणि अखंड विश्वाचा मालक वैकुंठाहून त्या ठिकाणी म्हातारीला भेटण्यासाठी आला बघा समोर. आणि भगवंताने दर्शन त्या म्हातारीला दिलं. भगवंत म्हणाले, म्हातारे तुला जे काय मागायचे तू माग, आता तुझ्या व्रताचं फळ द्यायला मी तयार आहे. आता भगवंताचं एवढं दर्शन मिळाल्यानंतर बघा म्हाताराने स्वतःसाठी काही मागितलं नाही. म्हणली, देवा मला काही नको, ज्याच्यासाठी केला होता मी अट्टहास ते बघ सगळं मला मिळाले. तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो, काही नको देवा. देव त्या ठिकाणी म्हणले, म्हातारे माग, तू काहीतरी मागाय आली बघ. त्यावेळी म्हातारी म्हणाले, देवा मला काय नको, परंतु रस्त्यामध्ये मला ज्या व्यक्ती भेटल्या त्यांच्या दुःखाचं कारण तुला सांगावं लागेल. देवा मला रस्त्यामध्ये प्रथम कोड पडलेली व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीला 15 वर्षाचं वय झाल्यानंतर अचानक कोड पडले. याचं कारण काय देवा सांग आणि उपाय सांग. प्रत्यक्षात भगवंत सांगू लागले बघ की म्हातारे ध्यान देऊन ऐक, ज्या व्यक्तीला हे कोड पडलेले आहेत तो व्यक्ती पूर्वजन्मामध्ये राजा होता आणि राजा असताना निरापराध लोकांना त्यानं मारलं, सजा दिली त्यांनी, आणि त्यामुळे त्या लोकांच्या शापामुळे त्याला आता कोड पाडलेत बघ. आणि ह्या कोडावरती उपाय, माझ्या पायाखालची धूळ तू घेऊन जा आणि त्या कोडाला लाव, ती कोड निघून जातील, कारण तो आता भक्ती करतोय माझी. आता हे सांगून झाल्यानंतर म्हातारी परत म्हणाली, देवा मला रस्त्यात कुंभार सुद्धा भेटला, त्याची पत्नी, परंतु या कुंभाराचं दुःख आहे देवा की याने केलेली मडकीच टिकत नाहीत, फुटत्यात. याचं कारण काय? भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले की म्हातारे ध्यान देऊन तो ऐक, हा कुंभार सुद्धा पूर्व जन्मामध्ये कुंभारच होता आणि पूर्व जन्मामध्ये याच्याकडं पती पत्नी आपल्या मुलीचा विवाहाला लागण्यासाठी एक कलश न्यायला आला. दोघेही गरीब होती पती पत्नी, पैसे नव्हते, आणि या कुंभारानं अक्षरशः ढकलून काढलं बाहेर, त्यांना कलश दिला नाही. त्यावेळेला त्या पती पत्नीने शाप दिला की इथून पुढं तुझ्या जन्मात सुद्धा तुझी मडकी काय टिकणार नाही, फुटत्याल. मग आता कुंभाराला एकच काम तू सांग, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी 100 राजन तू फुकट दे लोकांना पाणी पिण्यासाठी, पशु पक्ष्यांना, आणि याच्यानंतर त्या पुण्याईनं तुझी मटकी आहे ती फुटणार नाही बघ. आता हे सांगून झाल्यानंतर भगवंत म्हणाले, म्हातारे अजून कोण तुला भेटलं का? म्हातारे सांगू लागले, देवा मला रस्त्यामध्ये एक सर्प भेटला आणि या सर्पाची पत्नी नागिन आहे, तिची पिल्लं जगत नाही. तेव्हा तिनं काय पाप केले? भगवंत सांगू लागले, म्हातारे ध्यान देऊन ऐक, एके दिवशी जंगलातून एक गर्भवती महिला त्या ठिकाणी रस्त्यानं चालली होती आणि या नागिनीनं विचार केला नाही, गर्भवती महिला ही नागिन डसली, चावली आणि त्या महिलेचा, त्या मातेचा मृत्यू बाळासहित झाला. परंतु मरता मरता त्या गर्भवती मातेनं शाप दिला या नागिनीला की माझ्या मुलाचा जसा मृत्यू झाला गर्भामध्ये, तसं इथून पुढे तुझ्या मूल सुद्धा जगणार नाही, सगळी मरत्याल. आणि आता एकच उपाय सांगतो, भगवंत सांगतात या ठिकाणी की या नागिनीला जाऊन सांगतो तिचा जो नागमणी आहे तो एखाद्या गरीबाला दान करायला सांग, मग तिची पिल्लं जगतील. आता एवढं सगळं बघा हे सांगून झाल्यानंतर म्हातारी भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाली आणि भगवंताच्या पायाची जी धूळ आहे ती म्हातारीनं आपल्या त्या फाटक्या साडीमध्ये अगदी विश्वासानं बांधली आणि भगवंत अंतर्धाम पावले. आणि म्हातारी ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम, अगदी आनंदात की जीवनाचं सार्थक झालं माझ्या, असं म्हणत म्हातारी आपल्या घराच्या दिशेने बघा चालायला लागली. आता पुढं गेल्यानंतर त्या म्हातारीला पहिला बघा सर्प भेटला. आता सर्प भेटल्यानंतर सर्प पळतच आला, आजूबाजूला असेल कुठतरी, पळत आले. म्हणला, म्हातारे माझ्या दुःखाचं कारण विचारलं का, की माझी पोरं का जगत नाहीत, पिल्लं? म्हातारी म्हणली, अरे बाबा तू तर नागराज आहे, ध्यान देऊन ऐक, पूर्व जन्मामध्ये तुझी जी पत्नी आहे नागिन, तिने एका गर्भवती महिलेला दंश केलेला होता आणि ती महिला मुलासहित मृत्यू पावली होती. तिचा शाप या ठिकाणी तुम्हाला लागलाय. मग आता तुम्ही एकच करा, तुमच्याकडे जो नागमणी आहे नागिनीकडं, तो नागमणी गरीबाला तो दान देऊन टाक. आता हे म्हातारीचं बोलणं ऐकल्यानंतर तो नाग त्या ठिकाणी, म्हातारे अगं मी गरीब व्यक्ती शोधू कुठे या जंगलात, आणि जर एखादा व्यक्ती दिसला, मला पाहिलं, एक तर घाबरून पळून जातो, नाही तर काठी घेऊन मागं लागतो. म्हातारे तू एकच काम कर, आता तूच हा नागमणी आमच्याकडचा तू घे आणि घेऊन जा. हा नागमणी अमृत आहे म्हातारे, अमृता समान आहे, जे मागेल ते तुला नागमणी देईल, हा घेऊन जा. आणि म्हाताऱ्यानं आनंदानं बघा तो नागमणी चकचक करत होता, नागमणी आपल्या पदरामध्ये बांधला आणि हात जोडून ती म्हातारी पुढच्या मार्गाने आपल्या घराकडे निघाली. ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आता पुढं गेलं, गाव लागलं.
कुंभार पती पत्नी पळत आली बघा, म्हातारीला बघितलं की काठी टेकत म्हातारी चालली होती. कुंभार दादा आल्यानंतर म्हणले, म्हातारे भेटला का देव? म्हातारी म्हणली, बाबा देव भेटला, प्रश्नाची उत्तरं मिळाली आणि तुझ्या दुःखाचंही कारण मी देवाला विचारलं आणि उपायही विचारला. कुंभार घाईघाईनं म्हणाला, म्हातारे सांग सांग, काय सांगितले देवाने? म्हातारी आजी सांगू लागली, कुंभार दादा, पूर्व जन्मामध्ये तुझ्या पत्नीनं आणि तुमच्याकडे एक पती पत्नी आलती जोडपं. त्यांच्या मुलीचा विवाह होता आणि त्या ठिकाणी कलश न्यायला आलती बघ. त्यांच्याकडे पैसा नव्हता आणि तुम्ही दोघांनी त्या पती पत्नीला अगदी धक्का देऊन काढलं तुमच्या घरापासून. डोळ्यातून पाण्याचे अश्रू त्यांच्या वाहत होते आणि त्यांनी तुम्हाला शाप दिलता की तुमची इथून पुढच्या जन्मात बी तुमची मटकी काय टिकणार नाही, फुटणार. मग तुम्ही आता एकच काम करा, भगवंतानं उपाय सांगितलाय की उन्हाळ्याचे दिवस चालल्यात, 100 रांजण तू दान कर. ज्या ठिकाणी पशु पक्षी आहेत त्या ठिकाणी रांजण राहू, त्यांना पाणी दे, किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी रांजून ठेव तू भरून. 100 ते रांजून दान कर आणि इथून पुढं बघ त्या पुण्याईनं तुझी मटकी सगळी टिकत्याल बघ आणि भट्टीतही चांगली भाजत्याल. कुंभाराला गगनात मावेण्यास आनंद झाला, हात जोडले आणि अक्षरशः कुंभार त्या म्हाताऱ्या आजीच्या पायाशी नतमस्तक झाला. आणि म्हातारी बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत आपल्या घराच्या दिशेनं पुढं निघाली. आता पुढं गेल्याबरोबर पुढचं गाव लागलं आणि त्या गावात बरोबर तो कोडी व्यक्ती रस्त्यानं चाललेला होता आणि त्यांनी पाहिलं म्हातारी येती. पळत आला, म्हातारीला विचारलं, म्हातारे तुला देव भेटला का? माझ्या दुःखाचं कारण कळालं का नाही काय? म्हातारी म्हणले, अरे बाबा तुझ्या दुःखाचं कारण मला कळालं, भगवंतानं सांगितलंय कारण बी आणि उपाय बी, तू ऐक ध्यान देऊन. अरे बाबा तुला जे हे कोड पडल्यात हे पूर्व जन्माचं कर्म आहे तुझं. पूर्व जन्मामध्ये तू राजा होता, राजा, आणि त्या सत्तेचा तू उपयोग वाईट केला. त्या ठिकाणी निरापराध लोकांना तू कोड मारलेस त्या ठिकाणी आणि त्यांचा आत्मा, त्यांचं पाप तुला लागले बघ, शाप मिळालाय आणि त्यामुळे तुला कोड या ठिकाणी पडले तुझ्या अंगावरती अख्ख्या. परंतु तू भगवंताचं नामस्मरण केलंच, पुरुषोत्तम मासाचा त्या ठिकाणी तू उपवास करतोय, ओम नमो भगवते वासुदेवाय नम तू मंत्र म्हणतोयस, भगवद्गीता तू दररोज ऐकतोय. आता म्हणून भगवंताने तुला उपाय दिलाय बघ. भगवंताच्या पायाखालची धूळ मी आणली, ती धूळ फक्त तुझ्या अंगाला लाव, कोड पडल्या त्या क्षणार्धात निघून जातील. आणि विश्वासानं त्या ठिकाणी त्या कोड पडलेल्या व्यक्तीनं भगवंताच्या पायाखालची बघा माती, ती धूळ आपल्या अंगाला लावली आणि क्षणार्धात ते कोड दिशेनाशे झाले. त्या कोड पडलेल्या व्यक्तीला बघा गगनात मावेनास आनंद झाला. तो श्रीमंत होता, पैसा होता त्याच्याकडं आणि भरपूर सोनं नाणं त्या कोड पडलेल्या व्यक्तीने त्या म्हातारीला दिलं. बघा, म्हातारे घेऊन जा. आणि म्हाताऱ्याने आनंदानं ते बघा सगळं सोनं नाणं घेतलं, तो नागमणी पदरात बांधलेला आणि म्हातारी आपल्या गावाकडे निघाली. गाव जवळच होतं. आता गावात गेल्यानंतर म्हातारीने पाहते तर काय, म्हातारीच्या अक्षरशः पडलेलं झोपडी होती. त्याच ठिकाणी मोठं असं भव्य घर म्हातारीचं दिसायला लागलं बघा, चक 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 करत होतं. समोरून मुलगा सून पळत आली, गळ्यात दागिनं बिगिनं सगळी घातलेली, कारण सगळी ही भगवंताची कृपा. आई चल चल, भगवंताने फळ दिलं आपल्याला. आता घरात गेल्यावर म्हातारी इकडे तिकडे बघती, सोनं नाणं पैसा धनधान्य सगळं भरलेलं बघा. सगळी कृपा भगवंताची झाली. सून नतमस्तक झाली या ठिकाणी बघा म्हातारीच्या पायाशी, म्हणजे मुलगा, सगळी कृपा ही भगवंताची, लक्षात घ्या. नागमणी त्या ठिकाणी मिळाला. भगवंताने सांगितले, जो मनापासून भक्ती करतो, मनापासून, त्याला त्याचं फळ मी जरूर देतो आणि कर्मबंधनातून मुक्तही मी करतो. मित्रांनो, ही सगळं जे रहस्य आहे, सगळी भक्ती आहे, या अधिक महिन्यातली बघा, म्हणजेच पुरुषोत्तम मासातली. आणि त्यामुळं म्हातारीसारखी आपण भक्ती विश्वासानं करा. पुरुषोत्तम मासामध्ये सकाळी लवकर उठावं, ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप आपण जरूर करा बघा. आणि भगवद्गीतेचा हा 15वा अध्याय आपण पुरुषोत्तम मास तो ध्यान देऊन आपण ऐका. दररोजचं काम करायचं आपण. हे जी कर्मबंधने सगळी तुटून जातील बघा. जसं म्हातारीला वैभव प्राप्त झालं, घरदार सकाट सगळं, तसं तुम्हाला सुद्धा हे वैभव प्राप्त होईल. कारण मित्रांनो, प्रत्यक्षात नैमिष अरण्यातल्या ऋषींनी सांगितलंय की हा पुरुषोत्तम मास म्हणजे कल्पतरू आहे, कल्पतरू. आणि एक संधी आपल्याला आली पुरुषोत्तम मासाच्या माध्यमातून. तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळेल तुमच्या भक्तीतून. फक्त इच्छा व्यक्त करा भगवंताच्या पायाशी. मित्रांनो, सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट मात्र आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.